पारंपरिक पिकांना आपलं शेतसुद्धा आता कंटाळलेलं आहे. आपल्या विदर्भामध्ये वर्षानुवर्ष आपण सोयाबीन, उडीद, मूग, तूर यासारखीच पिके घेतोय. त्यामुळे आपल्या शेताचा जे काही ॲव्हरेज होता, जे काही उतारा होता, तो सुद्धा आता दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या भागातील शेतकरी हा मसाले पिकाकडे सुद्धा वळलेला आहे. त्यामध्ये हळद असेल, अद्रक असेल, मिरची असेल असे विविध पिकं घेऊन आपण थोडंसं उत्पन्नामध्ये, थोडंसं क्रॉपिंग पॅटर्नमध्ये बदल करण्याचा आपण प्रयत्न करतोय. गेल्या 1-2 वर्षभराचा जर आपण ट्रेंड पाहिला, तर आपल्या भागामध्ये हळद आणि अद्रक या पिकाने बऱ्यापैकी क्षेत्रविस्तार होताना आपल्याला दिसतोय. तर हळद आणि अद्रक ही पिकं जेव्हा आपण घेतो, ते घेत असताना त्याचं बेणं आपल्याला घ्यावं लागतं. बेणं घेतल्यानंतर ते बेणं कोणत्या क्वालिटीचं असावं, ते साठवून ठेवताना ते कशा पद्धतीने साठवून ठेवावं, जेणेकरून आपला जो प्लॉट आहे, तो प्लॉट हा बुरशीमुक्त, रोगमुक्त व कीडमुक्त राहील. याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. नमस्कार, मी योगेश्वर सरोदे, सहाय्यक कृषी अधिकारी, चिखली. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. अद्रक किंवा हळद जे असेल हे कंदवर्गीय पिकं आहेत. त्यामुळं त्याचं जे काही आपण सीड प्रोपॅग्युल्स म्हणजे जे काही बेणं आपण घेणार आहोत, ते बेणं हे रोगमुक्त असलं पाहिजे, कीडमुक्त असलं पाहिजे. तरच आपला वर्षभराचा जो काही प्लॉट आहे, तो प्लॉट अतिशय योग्यरित्या आपण नियोजनबद्ध करू शकू. बेणं निवडताना किंवा खरेदी करताना आपण काही चुका करतो. त्या चुका आपल्याला महागात पडतात. तो परिणामी आपला जो काही प्लॉट आहे, तो प्लॉट नष्ट होण्याच्या मार्गावर असतो. बेणं खरेदी करताना जसे की आपण चर्चा करतोय, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या शेतामधून किंवा ज्या शेतकऱ्याकडून आपण बेणं खरेदी करतोय, तो प्लॉट हा कीडमुक्त, रोगमुक्त असला पाहिजे. हे सर्वात मोठं गमक त्यामागचं आहे. त्यामध्ये जर आपण विचार केला तर हे जे कंदवर्गीय पिकं असतात, याचे सॉईल बोर्न जे काही डिसीजेस आहेत, म्हणजे मातीमधून तयार होणारे जे काही वेगवेगळे बुरशीजन्य रोग आहेत, त्या रोगाचं प्रमाण या पिकांवरती जास्त असतं. आपण पाहिलं अद्रक या पिकामध्ये किंवा हळद या पिकामध्ये एकदा का बुरशीची सुरुवात झाली, एकदा का मर रोग त्यामध्ये आला, तर त्या ठिकाणी पूर्ण पॅचेसच्या पॅचेस खराब होऊन जातात. पूर्ण शेतच्या शेत त्या शेतकऱ्याचं नष्ट होतं. अशा या कारणामुळं शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. त्यामुळे बेणं खरेदी करताना, बेणं निवड निवड करत असताना ज्या शेतामध्ये मुळकूज लागलेली आहे, कंदकूज लागलेली आहे किंवा आणखी काही बुरशीजन्य रोग असतील, ते रोग मुक्तच बेणं किंवा तो प्लॉट आपण निवडायचा आहे. त्याच शेतकऱ्याकडून आपल्याला त्या बियाण्याचा सोर्स म्हणजे ते बेणं आपल्याला खरेदी करायचं. बेणं खरेदी करत असताना, बेणं लागवड करत असताना लागवडीचा जो साधारणतः योग्य काळ जो काही समजला जातो, तो 15 मे पर्यंत आपण लागवड त्या ठिकाणी केली पाहिजे. आपल्याकडे असलेली पाण्याची उपलब्धता बघून आपण लागवडीचा जो पिरियड आहे, तो मागे पुढे 4-8 दिवस करण्यास आपल्याला हरकत नाही. परंतु लागवडीपूर्वी बेण्याचा जो काही रेस्टिंग पिरियड आहे, तो साधारणतः 45 ते 60 दिवस हा बेण्याचा रेस्टिंग पिरियड आहे. म्हणजे जमिनीतून ते बेणं काढल्यानंतर 45 ते 60 दिवसापर्यंत आपल्याला एका व्यवस्थित ठिकाणी ते स्टोअर करून ठेवायचं आहे. नंतरच आपल्याला ते बेणं लावायचं आहे. बेणं घेतल्यानंतर ते स्टोअर करताना कशा पद्धतीने आपण स्टोअर केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण आणतो, सगळंच्या सगळं बेण्याचं एक ढीग आपण मारून देतो. कट्टेच्या कट्टे एकावरती एक रचून ठेवतो किंवा पूर्णच्या पूर्ण ते कट्ट्यामधून काढून एक ढीग मारून ठेवतो आणि आपण तसं ते स्टोअर करतो. त्यामुळे होतं काय, की त्यामध्ये बेणं जे आपण ठेवलेलं आहे, त्यामध्ये हवा ही खेळती राहत नाही आणि परिणामी त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाची सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. चांगल्या प्लॉटमधून किंवा चांगल्या शेतकऱ्याकडून जे रोगमुक्त बेणं आहे, ते आपण खरेदी केल्यानंतर, आपण ते आणल्यानंतर पद्धतशीररित्या ठेवावं. आपण काय करतो, बेणं आणतो, सरळ सरळ कट्ट्यावर कट्टे टाकून देते किंवा कट्टे त्या रिचून ठेवतो, एक ढीग मारतो, एक गंज मारतो आणि त्यावरती आपण पाणी शिंपडत राहतो. परिणामी त्या बेण्यामध्ये हवा ही खेळती राहत नाही आणि त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाची लागण होण्यास, सुरुवात होण्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो व तोच रोग आपल्या शेतामध्ये सुद्धा कंटिन्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये बेणं ठेवत असताना एक सायंटिफिकरित्या, एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण ते बेणं पद्धतशीर ठेवलं पाहिजे. ठेवत असताना आपण ते एक व्यवस्थित सावलीमध्ये ठेवावं, त्या ठिकाणी आपली हवा खेळती राहील अशा ठिकाणी आपल्याला बेणं ठेवायचं आहे. तर त्यामध्ये एक थोडासा अभ्यासांती एक पद्धत आहे, ज्याला पिरॅमिड पद्धत म्हटलं जातं. बेणे साठवून ठेवण्याची वैज्ञानिक पिरॅमिड पद्धत या ठिकाणी इन्व्हेंट केलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं असेल की इजिप्तमध्ये किंवा शाळेमध्ये शिकत असताना आपण इजिप्तच्या इतिहासातील जे काही पिरॅमिड्स पाहिले, म्हणजे पिरॅमिड्स एक दगड रचून ते पद्धतशीर जे पिरॅमिड्स बनवले गेले आहेत, अगदी त्याच पद्धतीनं एक पिरॅमिड आपण या ठिकाणी बेण्याचा तयार करू शकतो. तो आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे. पुढील व्हिडिओमध्ये पूर्णपणे ठेवायचं कसं ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल.
तर या पद्धतीने जर आपण बेणं ठेवलं त्यामध्ये काय होतं की हवा खेळती राहते व हवा खेळती राहिल्यामुळं आपण जे काही त्यावरती पाणी मारणार आहे त्या ठिकाणी ह्युमिडिटीसुद्धा आपण मेंटेन करू शकतो व त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसणार नाही. तर बेण्याचा जो काही आपण डेपो लावणार आहोत, जो काही आपण ढीग ठेवणार आहोत, ते साधारणतः त्याची लांबी जी आहे ते 7 ते 8 फुटापर्यंत लांबी आपण ठेवू शकतो. रुंदी साधारणतः 3.5 ते 4 फूट रुंदी व 3-3.5 फुटापर्यंत त्याची हाईट आपल्याला ठेवण्यास हरकत नाही. अशा पद्धतीचं डायमेन्शन आपण ठेवलं पाहिजे. बेणं डायरेक्ट जमिनीवरती न टाकता त्यामधून पाण्याचा निचरा किंवा हवासुद्धा खेळती राहील अशा पद्धतीचं कोणतंही मटेरियल आपण त्यामध्ये टाकायचं आहे. एकतर आपण कट्टे टाकू शकतो किंवा विटाचे तुकडे असे विविध याच्यावरती पसरून विटाचे तुकडे टाकायचे, त्यावरती कट्टे पोते टाकायचे, ज्याला आपण गोणपाट म्हणतो ते टाकायचं आणि त्यावरती बेणे ठेवायचे. अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो. किंवा काही भागामध्ये मोठमोठे जे काही दगड असतील म्हणजे गिट्टी असेल ती सुद्धा आपण टाकू शकतो. आता माझ्या शेतामध्ये मी जे काही बेणं ठेवलं आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण खाली गिट्टी आथरले, मोठमोठे दगड टाकले, म्हणजे जेणेकरून एक्सेस झालेलं पाणी ज्यावेळेस पाणी मारतोय पाणी खालून निघून जाईल किंवा हवासुद्धा खेळत राहील. अशा पद्धतीनं आपण त्याचा जो काही बेस आहे तो बेस तयार करायचा आहे. त्यानंतर बेण्याची साठवणूक करत असताना किंवा बेणं निवडताना त्याचा आकार एकदम मोठाही नसावा किंवा एकदम लहान लहान तुकडे सुद्धा आपल्याला त्याचे करायचे नाहीत. साधारणतः 35 ते 40 ग्रामचे तुकडे आपल्याला करायचे आणि एक एक तुकडा असा पद्धतशीररित्या आपल्याला तो ठेवायचा आहे. जसं पिरॅमिडच्या पद्धतीनं आपण स्क्रीनवरती दाखवलं आहे त्या पद्धतीने एक एक तुकडा आपल्याला व्यवस्थितरित्या लावून ठेवायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये हवासुद्धा खेळत राहील. अशा पद्धतीनं बेणं आपल्याला त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवायचे. स्टोअर करून ठेवत असताना त्यामध्ये आपल्याला काही केमिकलचे ट्रीटमेंटसुद्धा आपण करू शकतो. जर किडापासून आपल्याला मुक्त ठेवायचं असेल तर जास्त खर्चात न जाता आपण क्लोरोपायरिफॉस सारखा जे काही दाणेदार आहे ते सुद्धा आपल्याला टाकू शकतो. किंवा आपण जे काही बुरशीनाशक आहेत त्यामध्ये साप पावडर आपल्याला बेस्ट आहे, कार्बेंडेन्झिम प्लस मँकोजेब किंवा प्लेन कार्बेंडेन्झिम सुद्धा आपण त्यामध्ये टाकू शकतो. बेनाचं एक लेअर टाकल्यानंतर थोडंसं क्लोरोपायरिफॉस किंवा थिमेट ते आपल्याला टाकायचं आहे. थोडंसं बुरशीनाशकची जी पावडर आहे ती पावडर आपल्याला त्यावरती अशी नॉर्मली पसरून द्यायची. परत बेण्याचा एक दुसरा थर टाकायचा, परत थोडंसं हे जे काही औषधी आहे ती आपल्याला टाकायची. अशा पद्धतीनं आपल्याला हे पिरॅमिड त्या ठिकाणी तयार करायचं आहे. असं पिरॅमिड तयार करून झाल्यानंतर आता प्रश्न पडतो की याला पाणी किती द्यायचं किंवा पाणी कसं द्यायचं. त्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर एक काळजी घेतली तर ते आपल्या सर्वांसाठी फायद्याचं ठरू शकतं. सुरुवातीला आपण हा जो काही डेपो लावून ठेवला, जो काही बेण्याचा ढीग लावून ठेवला पिरॅमिड पद्धतीने, त्यावरती आपल्याला जे काही आपले कट्टे आहेत किंवा खराब वगैरे झालेले कट्टेसुद्धा आपण वापरू शकतो. ते कट्टे आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे, चांगल्या पद्धतीने त्याला पिळून घ्यायचं. पिळून घेतल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच त्या पद्धतीनं आपण त्या बेण्याच्या ढिगावरती ते कट्टे पद्धतशीररित्या टाकायचे, व्यवस्थितरित्या ते ओले करून घ्यायचे. ओले करून घेत असताना त्यामध्ये पाणी किती असावं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण येतो आणि येणार आणि पटपट त्यावरती पाणी टाकून देणार, त्याला ओलं करून ठेवणार, म्हणजे या ठिकाणी काय होतं, जास्तच जर ओलावा त्या ठिकाणी असेल तर तिथे सुद्धा बुरशी तयार होऊ शकते. म्हणजे आपण जो काही सगळा टास्क केला, पिरॅमिड पद्धतीने लावायचा प्रयत्न केला, जो काही ढीग आपण त्या ठिकाणी लावला तो फारसा उपयोगाचा ठरणार नाही. त्यामुळे काय करायचं, आपण शक्यतोवर पाणी देत असताना आपला जो काही स्प्रेइंग पंप आहे, चार्जिंगच्या पंपानं आपल्याला पाणी द्यायचं आहे. पाणी साधारणतः आपण किती प्रमाणात त्याला ओलं ठेवतो त्यावरती डिपेंड करतं. एक 2 दिवसाच्या गॅपनं जर आपण पाणी दिलं, आज पाणी द्यायचं, परत 2 दिवस थांबायचं, 2 दिवसानंतर परत त्यावरती आपल्याला स्प्रेइंग पंपाच्या माध्यमातून पाणी द्यायचं. आता मला पाणी देताना स्क्रीनवरती दिसतंय, या अशा पद्धतीने जर पाणी दिलं तर पाणी एक्सेस होत नाही किंवा डायरेक्ट पाणी वाहून सुद्धा जात नाही. तर त्याचे जे काही पोअर स्पेस असतील त्या पोअर स्पेसमध्ये पद्धतशीररित्या पाणी जाऊन बसतं व हलक्याशा प्रमाणामध्ये संपूर्ण जे काही पोते आहेत, जे काही कट्टे आहेत त्या ठिकाणी ओले होतात व त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बुरशीजन्य रोग तयार होण्याचं प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही. कारण त्या ठिकाणी हवासुद्धा मोकळी खेळती राहणार आहे, प्रकाशसुद्धा जो काही आपल्याला आवश्यक आहे त्याप्रमाणे प्रकाशसुद्धा त्या ठिकाणी येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी मारत असताना जेव्हा केव्हा आपण दुसरं रोटेशन घेऊन दुसऱ्या वेळेस ज्यावेळी पाणी मारू त्यावेळेस आपल्याला आपले सगळे कट्टे ओपन करून बघायचे, त्यामध्ये काही तुम्हाला प्रादुर्भाव दिसतोय का, त्यानुसार आपल्याला पाण्याचं प्रमाण आपण कमी अधिक करू शकतो. परंतु अशा पद्धतीने जर आपण ढीग लावून ठेवला तर निश्चितच त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बुरशीजन्य रोग डेव्हलप होणार नाही आणि हा आपलं जे काही बेन आहे ते रेडी टू सोईंग या ठिकाणी राहील. त्यानंतर ज्यावेळेस आपण त्याची लागवड करणार आहोत, लागवड आपल्याकडच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपण 15 मेपर्यंत त्याची लागवड करू शकतो. लागवड करताना चांगल्या पद्धतीचं सीड ट्रीटमेंट करून चांगल्या पद्धतीचे बुरशीनाशक वगैरे वापरून आपल्याला लागवड करायची. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आले या पिकावरती एक सिरीजच या ठिकाणी
सुरू ठेवणार आहोत आणि त्या सिरीजमधला आजचा आपला हा पहिला व्हिडिओ आहे की बेण्याची साठवणूक कशी करावी, बेणं कशा पद्धतीनं स्टोअर करावं, कशा पद्धतीनं वापरावं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद.